Hello dear student, I am Amol Take. I welcome you all again on the online platform of exam study. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी बघा की आपण सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी की ज्या ॲडची खूप दिवसांपासून आपण सगळेजण वाट बघत होतो, तर ती ॲडव्हर्टाइजमेंट आता आपल्याला एक नोटिफिकेशन मिळालं आहे. या नोटिफिकेशनमध्ये बघा की वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट जे आहे, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट की जी पूर्वी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचाच एक भाग होता की जे आपण वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट सेपरेट केलं होतं, तर त्यामध्ये बघा 2018ला जी एक रिक्रुटमेंट झाली होती, तर त्यानंतर आता एक मोठी रिक्रुटमेंट या ठिकाणी आता नवीन वर्ष 2023मध्ये येणार आहे. सो सिव्हिल इंजिनिअरिंगचा ज्यांचा कुणाचा डिप्लोमा आणि डिग्री झालेली आहे, डिप्लोमा किंवा डिग्री, अगेन सी हिअर आय एम यूजिंग दिस वर्ड व्हेरी केअरफुली, कारण तुमच्या नोटिफिकेशनमध्ये ते दिलेलं आहे. डिप्लोमा असेल तरी चालेल, डिग्री असेल तरी चालेल, डिप्लोमा प्लस डिग्री असेल तरी चालेल, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर अशी ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेली आहे. सो वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटमध्ये जलसंधारण अधिकारी हे त्या पोस्टचं डेझिग्नेशन आहे. ठीक आहे, जलसंधारण अधिकारी. सो सरळ सेवा भरती थ्रू जे नॉन गॅझेटेड पोस्ट भरली जाते लाईक ज्युनियर इंजिनियर, त्याच प्रकारची ही एक प्रकारची पोस्ट असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की जे डिपार्टमेंट नवीन असल्यामुळं या ठिकाणी वॅकन्सीज पण खूप जास्त निर्माण झालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस डिपार्टमेंट नवीन असतं तर त्या ठिकाणी एक प्रमोशनला जो बाकी डिपार्टमेंटमध्ये स्कोप नसतो, तर म्हणजे बाकी डिपार्टमेंटमध्ये असतात पण वेळ थोडासा जास्त जातो, तर त्या तुलनेत या ठिकाणी आपल्याला स्कोप पण जास्त भेटण्याची शक्यता आहे. सो आता जर आपण या इयर एंडला जर बघितलं तर एक चांगली आपल्याला एक गुड न्यूज पण म्हणता येईल. ठीक आहे, सो आपण एकदा फक्त जे काही आपल्याला एक GR आलेला आहे नवीन आत्ताचा, ठीक आहे, सो बेसिकली मृदा व जलसंधारण वाल्मी औरंगाबाद आयुक्त, सो यांच्या थ्रू जो आपल्याला एक GR भेटलेला आहे, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी एकूण 670 पदे भरण्यासाठी आयुक्त मृदा व जलसंधारण यांनी नियुक्त प्राधिकारी म्हणून खालील वेळापत्रक कार्यक्रमात कार्यवाही करावी. सो आता या ठिकाणी बघा जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब असं या पोस्टचं नाव असणार आहे. जलसंधारण अधिकारी, ठीक आहे, अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड. ठीक आहे, सो MPSC मधनं जे काही क्लास 1 गॅझेटेड असतात, क्लास 2 गॅझेटेड असतात, त्या सोडून ज्या आपण बाकी सरळ सेवेत नव्हतात त्या नॉन गॅझेटेड असतात. ऑलराईट, सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे हे जे आपल्याला हा जो एक नोटिफिकेशन दिसत आहे, तर यामध्ये असं नाही की पदे मंजूर आणि ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, असं नाही. या ठिकाणी त्यांनी एक टाइम टेबल पदे मंजूर करून एक टाइम टेबल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ते काय आहे बघूया. ठीक आहे ना. सो बेसिकली जाहिरात कधी येणार याची ॲडव्हर्टाइजमेंट, तर 31 डिसेंबर पूर्वी. सो ॲट दिस इयर गोज डाऊन, सो 2022 इयर संपण्याच्या पूर्वीच आपल्याला ही ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. मग अर्ज कधी भरायचा तुम्ही? 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान आपल्याला अर्ज भरायचा आहे. त्यानंतर परीक्षेचा आयोजित कालावधी कधी असणार? 15 मार्च ते 30 एप्रिल. सो 15 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत ही एक्झामिनेशनचं शेड्यूल असणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर 670 पदांना या ठिकाणी मंजूर भेटलेली आहे. निकाल कधी जाहीर होणार बघा, निकाल पण दिलेला आहे 15 मे ते 31 मे. 15 मे ते 31 मे या दरम्यान आपला रिझल्ट डिस्प्ले होणार आहे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, जॉईनिंग पण 1 जून 2023च्या आधी जॉईन करायची. म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला गोष्ट समजली असेल की डिपार्टमेंटमध्ये व्हॅकन्सी या अर्जंट बेसिसवरती ते काय करणार आहेत, भरून घेणार आहेत. सो दिस इज अन आय थिंक after 2018 this is going to be the very good opportunity for the civil engineering students, diploma as well as for degree students. All right, so now see here next. आता तुम्हाला या ठिकाणी बेसिकली आपण आपला जो काही अजेंडा असणार आहे डिस्कशनचा, तर फर्स्ट थिंग जे नोटिफिकेशन आलं आहे त्याबद्दलचं आपण आधी डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या जो एक्झामिनेशन आहे तुम्हाला आता या पोस्टचं नाव कळालं, ठीक आहे, डिपार्टमेंट कळलं. सो वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटमध्ये जलसंधारण अधिकारी या नावाची ही पोस्ट आहे. तर त्यासाठी आपल्याला 670 जागा आहेत. आणि या 670 ज्या जागा आहेत, तर या 670 जागा आपल्याला या डेट्स ज्या मी तुम्हाला आत्ता मेन्शन केल्या, या डेट्सपर्यंत ती एक्झाम पण होणार आणि आपल्या रिक्रुटमेंट होऊन पोस्टिंग पण तुम्हाला 1 जूनच्या आत या ठिकाणी देण्याची त्यांचं जे काही प्रिपरेशन आहे ते पूर्णपणे या ठिकाणी रेडी केलेलं आहे. ओके, सो यानंतरचं पुढचा पार्ट असणार आहे की सिलेबस. ओके, सो 2018ला आता या ठिकाणी सिलेबस आलेला नाही आहे. सो आत्ता 1-2 दिवसांमध्ये जी काही ॲडव्हर्टाइजमेंट येईल
त्यामध्ये इन डिटेल सिलेबस असणार आहे. पण आतापर्यंतचा सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे एक्झाम्स होतात अराजपत्रित ग्रुप बी, तर त्यांचा जो सिलेबस असतो आणि याच डिपार्टमेंटची जी 2018 मध्ये 19 मध्ये जी काही रिक्रुटमेंट झाली होती, तर त्या रिक्रुटमेंटचा जो सिलेबस होता तो आता आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो बेसिकली जर सिलेबस बघितला तर सिलेबसला या ठिकाणी बघा सिव्हिल इंजिनिअरिंगचा आणि म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. सो बेसिकली टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन प्रकारचा या ठिकाणी आपल्याला सिलेबस बघायला भेटतो, टेक्निकल अँड नॉन टेक्निकल. सो टेक्निकल सिलेबस, नॉन टेक्निकल सिलेबस आपण पुढे डिटेल्समध्ये बघूया. पण टेक्निकलला बघा 70 क्वेश्चन्स होते आणि नॉन टेक्निकलला 30 क्वेश्चन्स होते आणि एक क्वेश्चन तुमचा 2 मार्क्सला होता. सो या ठिकाणी टोटल क्वेश्चन्स होते आपले 100 आणि त्यांचे मार्क्स होते 200. ठीक आहे. सो एक ॲव्हरेजली जर बघितलं, पण त्यावेळेची जी काही एक्झामिनेशन होती तर ती महापरीक्षा पोर्टल जे होतं त्याच्या थ्रू ती एक्झामिनेशन झाली होती. पण आत्ता नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे की एक्झाम कंडक्टिंग बॉडी कोण असणार आहे आपली, आयदर TCS और IBPS. ठीक आहे. So either TCS or IBPS going to conduct our examination. So you have to prepare on that line. Alright. So जुने आपण क्वेश्चन्स पेपर किंवा त्याचा आपल्याला जास्त फायदा होणार नाही, पण IBPS किंवा TCS ने जे क्वेश्चन्स ज्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत रिसेंटली त्याचे क्वेश्चन पेपर जर आपण केले तर त्याचा आपल्याला बेसिकली या ठिकाणी फायदा होणार. त्या स्ट्रॅटेजी बद्दल पण आपण लगेच बोलणार आहोत. सो या ठिकाणी बघा टेक्निकलमध्ये अगेन ही जी एक्झामिनेशन असणार आहे ही डिप्लोमा लेवलची, पूर्वी जर बघितलं आपण तर ही फक्त डिप्लोमासाठी अलाउड होती, पण आत्ता त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे डिप्लोमा चालेल आणि डिग्री पण चालेल. पण जो कंटेंट असणार, जो सिलेबस आहे अगेन त्याचं लेवल डिप्लोमा असणार आहे, कारण मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा आहे. सो डिप्लोमा लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत डिप्लोमा लेवलचे, तर त्यामध्ये बघा तुमचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल, अप्लाइड मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, थेअरी ऑफ स्ट्रक्चर्स, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, डिझाइन ऑफ रेन्फोर्स्ड कॉन्क्रीट अँड स्टील स्ट्रक्चर्स, construction planning and management, surveying, estimation, costing and valuation, irrigation engineering, hydraulics, geotechnical engineering, transportation and highway engineering, environmental engineering, soil and water conservation structures and techniques. So एकंदर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला एक 16 विषय या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आता याची लेवल कोणती असणार आहे, डिप्लोमा लेवल. ठीक आहे. सो हे जे सब्जेक्ट्स आहेत यांचा डिप्लोमा लेवलच्या बेसिसने आपल्याला स्टडी करायचं आहे. पण या ठिकाणी बघा आपण जर TCS आणि IBPSचा जर एक त्यांचे जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तर या ठिकाणी थोडंसं त्यांची डिफिकल्टी लेवल कुठेतरी वाढलेली दिसते आपल्याला. सो अभ्यास करताना बघा 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला करायच्या आहेत. आता या ठिकाणी 2 प्रकारची मुलं असणार आहेत, जे की आता ॲडव्हर्टाइजमेंट आली म्हणून सुरुवात करणार आहे आणि जे की एक दोन वर्षांपासून याचा अभ्यास करत आहेत. ठीक आहे. सो दोघांसाठी पण मी सांगतो, फर्स्ट थिंग की तुमची कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट. सो फर्स्ट यू हॅव टू डू स्टडी कन्सेप्च्युअली आधी क्लिअर करा प्रत्येक टॉपिक. ठीक आहे. अँड देन यू गो थ्रू दी MCQ. सो हे 2 गोष्टी फक्त आपल्याला या ठिकाणी कव्हर करायच्या आहेत. प्रत्येक सब्जेक्टच्या कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर MCQ प्रॅक्टिस. का तर MCQ प्रॅक्टिसने काय होतं की ॲट ॲक्च्युअल क्वेश्चन फ्रेम कसं झालं आहे. ठीक आहे. एखाद्या जे काय असं सपोज तुम्ही जर हायड्रॉलिक्सचं एक्झाम्पल घेतलं, ऑलराईट. सो तुम्हाला एखादा टर्बाईन असेल, यू नो द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग प्रिन्सिपल ऑफ दॅट टर्बाईन, ऑलराईट. बट द क्वेश्चन विल बी देअर हाऊ मेनी नंबर ऑफ प्लेट्स आर देअर ऑन दिस टर्बाईन, असा असतो. ठीक आहे. सो MCQचा स्टडी करण्याचा किंवा MCQ प्रॅक्टिस करण्याचा आपल्याला उद्देश हाच असतो की जो तुमचा कंटेंट कॉन्सेप्टमध्ये जो पार्ट काही कव्हर होत नाही, तो जो काही फॅक्च्युअल डेटा असतो तो आपल्याला MCQ मधनं मिळतो. पण कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तो MCQ सॉल्व्ह करताना तुम्हाला या ठिकाणी त्याची मदत होणार आहे. सो टेक्निकल सब्जेक्टचा स्टडी करताना फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर करा. आपल्याकडे जो वेळ आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त फोकस तुम्ही कन्सेप्टवरती करा. फक्त MCQच्या पाठीमागे पळू नका, टेस्ट सिरीज लावण्यामागे पळू नका. कारण काय की आपलं फक्त माइंड सॅटिस्फॅक्शन होईल की मी खूप सारे क्वेश्चन सोडलेले आहेत, बट अगेन तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्या टाईपचा क्वेश्चन तुम्ही कोणत्या प्रकारचा आला तरी तुम्ही तो सॉल्व्ह करू शकतात. सो फॉर टेक्निकल सब्जेक्ट्स the suggestion from my side will be there, clear your concept first and do the practice of MCQs. all right. आणि याची लेवल या ठिकाणी डिप्लोमा लेवल असणार आहे. हा झाला तुमचा टेक्निकल सेक्शन. टेक्निकल सेक्शन कितीला होता, टेक्निकल सेक्शन कितीला होता, 70% वेटेज होतं टेक्निकलला, राईट. हे मी कधीच बोलतोय जुन्या एक्झामिनेशनचा, नवीन पॅटर्न आतापर्यंत त्यांनी डिस्क्लोज केलेला नाही. इथे काय होऊ शकतं फक्त 60-40, 50-50, 70-30 असं होईल, पण कंटेंट हाच राहील. ठीक आहे. सो यू कॅन प्रिपेअर विथ दिस सब्जेक्ट राईट नाव. ऑल राईट. नेक्स्ट आहे बघा आता नॉन टेक्निकलमध्ये जनरल नॉलेजचं जो सेक्शन आहे तर याच्याबद्दल आता थोडंसं बोलूया आपण. याच्यामध्ये कोणते टॉपिक आहे बघा, इंग्लिश,
मराठी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी. हा जो टॉपिक आहे ना बघा, दिस डिसाइड्स युअर पोस्ट. ऑलराईट, कारण टेक्निकल बऱ्यापैकी मुलांचं जरा क्लिअर असतं, तिथे ॲव्हरेज मार्क बऱ्यापैकी सगळ्या मुलांना सेम येतात. पण जो नॉन टेक्निकल पार्ट आहे इथे तुम्ही जर चांगला एक पुश दिला तर या ठिकाणी तुम्हाला पोस्ट भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता बघा, मराठी इंग्लिश यांचा IBPSच्या अँगलने आपल्याला स्टडी करायचा आहे. सो इंग्लिशमध्ये जर काय करायचं बघा, सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, then grammar, uses of idiom and phrases, their meaning, comprehension of passage. सो यामध्ये काही जे कॉमन टॉपिक्स आहेत बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काही वोकॅब, काही एरर फाइंड आउट करण्यासाठी येतात आणि कंप्रेन्शन म्हणजे पॅसेजवरनं तुम्हाला प्रश्न येतात. सो याचा जर तुम्ही एक पर्टिक्युलरली फॉर्मॅट बघितला तर ग्रामर जर कोर ग्रामर जर म्हटलं तर ते थोडं कमी येतं, ठीक आहे. पण जे आपण ज्याला म्हणतो आता वोकॅब अँड सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वर्ड सबस्टिट्यूशन, राईट, त्यानंतर तुम्हाला फाइंड द एरर. सो ह्या ज्या थोड्याशा गोष्टी आहेत ना, याकडे थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. अगेन या ठिकाणी तुम्ही जेवढं जास्त IBPS आणि TCS जर म्हटलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा बँकिंगचे जर थोडीफार प्रॅक्टिस जर करता आली आपल्याला काही क्वेश्चन्ससाठी तर ते आपल्याला करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, या ठिकाणी बघा, वोकॅब करून तुम्ही किती करणार आहात, राईट. सो माय पर्सनल सजेशन्स, आता इथून पुढच्या कोणत्या पण एक्झाम येऊ द्या, तुम्ही रेग्युलर जर इंग्लिश न्यूजपेपर रिडिंग जर सुरू केलं, इंग्लिश न्यूजपेपर रिडिंग, तर त्यामध्ये बऱ्यापैकी डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या बऱ्यापैकी वोकॅब कव्हर होतात. सो रिडिंग न्यूजपेपर शुड बी युअर हॅबिट. आणि त्यातनं काय होतं बघा की बेसिकली इंग्लिशचा स्टडी करत असताना आपल्याला प्रॉब्लेम कुठे येतो की आपण पूर्ण ग्रामर तर पाठ करू शकत नाही, ठीक आहे. सो आपल्याला एक सेन्स आला पाहिजे फक्त इंग्लिशचा की काही सेंटेन्सेस बाय डिफॉल्ट आपलं रिडिंग जर जास्त असेल इंग्लिशचं तर बाय डिफॉल्ट आपल्याला समजतं की, जसं की बघा, आपण मराठी जी आपली मदर टंग आहे, सो मराठी आपण शिकताना त्यामध्ये आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही किंवा ग्रामॅटिकली जर काही रॉंग असेल तर आपण लगेच सांगतो का, तर ते आपली एक हॅबिच्युअल ॲक्शन आहे, माइंडमध्ये ती प्रोसेस चालू असते. त्याच प्रकारे इंग्लिशचं पण तुमचं जर थोडंसं जर ज्या ठिकाणी आपण थिंकिंग प्रोसेस म्हणतो ती जर इंग्लिशमध्ये झाली तर तुम्हाला इंग्लिशमध्ये पण कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. येस, जे काय आपलं टेक्निकल तुम्हाला आपल्या कोर्समध्ये आहे ग्रामर, तो त्यामधनं जाच, पण मी एक तुम्हाला जनरल या ठिकाणी सजेशन देतोय, इंग्लिश कॉन्टेंट जेवढं आपण जास्तीत जास्त थिंकिंग करण्याचा प्रयत्न करू तेवढं जास्त आपल्याला त्यामध्ये फ्लुएन्सी येण्याची शक्यता जास्त असते, ठीक आहे. त्यानंतर मराठी, सेम ऑन द सेम लाईन्स ऑफ इंग्लिश, मराठीचं पण आपल्याला स्टडी करायचं आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पॅसेज, सगळ्यात इम्पॉर्टंट पॅसेज. सो मी तुम्हाला जे सांगितलं न्यूजपेपर रिडिंग करणं, न्यूजपेपरमधून तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होतात, त्याचे बेनिफिट्स तुम्हाला सांगतो. करंट अफेअर्स क्लिअर होतं तुमचं. सेकंड थिंग, तुमचं जे कॉम्प्रेन्शन जे म्हणतो, कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, एखाद्या पॅसेजवरनं उत्तर. सो न्यूज जी असते ते इट इज अ वन काइंड ऑफ पॅसेज. सो तुम्ही जेवढं फास्ट रीड कराल तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग त्याचं किती फास्ट होतं हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. आणि थर्ड थिंग, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द हे न्यूजपेपरमध्ये त्यांचं जरा ती जी लिहिण्याची शैली असते ती जरा सुंदर असते, शुद्ध मराठी असते, त्यातनं आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतात, ठीक आहे. ऑलराईट, त्यानंतर बघा सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये भरपूर सारा कंटेंट आहे तुम्हाला. करंट अफेअर्स आहेत, त्यानंतर हिस्ट्री आहे, स्पेशल इम्पॉर्टन्स टू महाराष्ट्र, जिओग्राफी आहे, स्पेशल इम्पॉर्टन्स टू महाराष्ट्र, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे आणि पर्यावरण आहे. सो हे सगळे टॉपिक तुमचे येतात सामान्य ज्ञानमध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला इतिहास हा तुमचा एक काय म्हणतात त्याला फिक्स झोन असतो. कोणती पण एक्झाम घ्या तुम्हाला सिव्हिल आहेच, हिस्ट्री, त्यानंतर भूगोल घ्या आहेच, पण त्या ठिकाणी महाराष्ट्रावरती जास्त फोकस करायचा आहे. सो महाराष्ट्राचे जे काही इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत बघा, एक आहे प्राकृतिक भूगोल असतो, लाईक फिजिकल जिओग्राफी, कोणता डोंगर कुठे आहे, राईट, रिव्हर कशा जातात, सो त्यांचे लँडफॉर्म्स काय, भूरूपे कोणते, सो हे करून ठेवणं सगळ्यांना आवश्यक आहे. सेकंड थिंग, पॉप्युलेशनवरती एक आपला क्वेश्चन 100% असतो, राईट. त्यानंतर लिटरसी रेट म्हणजे त्या पूर्ण आपलं सेन्ससमध्ये येतं, सेन्सस डेटा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि रिव्हर सिस्टम ही माहिती असणं आवश्यक आहे. सो असे एक 4-5 झोन आहेत की ज्याच्यावरती सगळ्या सिलेबस कव्हर करायचेच आहेत, पण 4-5 झोनवरती जरा जास्त फोकस करायचा आहे, ठीक आहे. इकॉनॉमिक्स आहे बघा, त्यानंतर राज्यघटना आहे. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात, बेरोजगारी कशी मोजतात, अनएम्प्लॉयमेंटचे रिझन्स काय आहेत, टॅक्स सिस्टम कशी आहे, GST जो नवीन लागू केला तो कसा असतो, टॅक्सचे काय प्रकार आहे, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. सो जे जनरल कॉमन, राईट, आपण
एक जनरल इन्फॉर्मेशन जी आपल्याला पाहिजे ती आपल्याला असणं आवश्यक आहे. आरबीआयचे काम काय, आरबीआय कोणती पॉलिसी आखते, ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, बजेट म्हणजे काय. सो सर्वसामान्य माणूस आपण म्हणून जे माहिती असणं आवश्यक आहे इकॉनॉमिक्स ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट असतो तुमचं पॉलिटी. द पॉलिटी बघा. सो भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, भारताची राज्यघटना म्हणजे काय, त्याचे एकूण कलम किती, त्याच्यामध्ये परिशिष्ट किती, त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आपलं जे काही केंद्र राज्य स्ट्रक्चर आहे, रिलेशनशिप बिटवीन सेंटर अँड स्टेट ते कोणत्या प्रकारचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स कोणते आहेत, डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज काय आहेत, त्यानंतर ज्युडिशरी. सो आपला जो पूर्ण एखादा देश चालतो आपला डेमोक्रेटिक सिस्टम जो आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी, तर यामध्ये जे 3 आपले मूलभूत स्तंभ असतात, तुमचं एक्झिक्युटिव्ह, तुमचं लेजिस्लेचर आणि तुमचं ज्युडिशरी, म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. हे तिघांची तुम्हाला बेसिक इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत, फीचर्स आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. आणि नंतर आहे तुमचं पर्यावरण. सो पर्यावरणमध्ये बघा, एन्व्हायरमेंटमध्ये मग यू शुड नो द फूड चेन, इकॉलॉजी म्हणजे काय, इकोसिस्टम म्हणजे काय, त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कोणी आणल्या, हे सगळं, बायोस्फिअर काय, लिथोस्फिअर काय. सो ॲटमॉस्फिअरचं पूर्ण स्टडी, इकोसिस्टम, इकॉलॉजी, देन फूड चेन, देन क्योटो प्रोटोकॉल जो की सगळ्यात इम्पॉर्टंट मानला जातो आपल्या पर्यावरण बदलामधला. कारण आत्ता सध्या जगापुढे जे काही मोठं चॅलेंज आहे ते आहे ग्लोबल वॉर्मिंगचं, राईट. सो ग्लोबल वॉर्मिंग हे जे काही मोठं चॅलेंज आहे त्याच्या पाठीमागे मग कॉपचे जे कॉन्फरन्सेस होतात, क्योटो प्रोटोकॉल म्हणजे काय, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणजे काय, सायटस म्हणजे काय, हे सगळे जे काही पॅरामीटर्स आहेत, बेसिकली पोल्युशनचे जे काही आपले नॉर्म्स आहेत, भारत स्टेज नॉर्म्स आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ते येतं पर्यावरणामध्ये. त्यानंतर आहे रिझनिंग टेस्ट जे आहे, तर यामध्ये बघा एक कॉन्टॅक्ट तुमचा सेक्शन असतो आणि एक रिझनिंगचा सेक्शन असतो. सो रिझनिंगमध्ये भरपूर सारे पॅरामीटर्स आहेत. तुमची नंबर सिरीज आली, लेटर सिरीज आली, अल्फाबेट सिरीज आली, त्यानंतर तुमचं सिलोजिझम आलं, ब्लड रिलेशनशिप आलं, पझल्स आल्या, ऑलराईट, सिटिंग अरेंजमेंट आली, डायरेक्शन आलं. हे सगळे जे काही तुमचे रिझनिंगचे टॉपिक्स आहेत ना ते आपल्याला परफेक्ट असणं आवश्यक आहे. अँड सी यू गो एनिवेअर यू नीड दॅट काइंड ऑफ रिझनिंग टेक्निक्स, राईट. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जा, तुम्हाला रिझनिंग टेक्निक लागणार आहे. तुम्ही MPSC करा, तुम्हाला रिझनिंग टेक्निक लागणार आहे. तुम्ही कुठे पण जा, तुम्हाला जिथे जॉब पाहिजे आहे त्या ठिकाणी पहिली टेस्ट तुम्हाला रिझनिंग द्यावीच लागते. सो यू हॅव टू फोकस ऑन दॅट रिझनिंग टेक्निक्स ॲज वेल, ठीक आहे. फक्त या ठिकाणी करायचं काय बघा, रिझनिंग करत असताना पण जे इम्पॉर्टंट आणि हायलाइटेड टॉपिक्स आहेत करा सगळंच, पण एक पॅटर्न ओळखा, एक्झामचा एक पॅटर्न ओळखा, ठीक आहे. ऑलराईट. त्यानंतर हे बघा, आपण या ठिकाणी जो कोर्स लॉन्च केला आहे आता आपल्या जलसंधारण अधिकारी यासाठी, तर या ठिकाणी बघा हा तुमचा रेकॉर्डेड प्लस लाईव्ह सेशनचा हा कोर्स असणार आहे, ठीक आहे. यामध्ये काय दिलं आहे आपण, ऑल टेक्निकल अँड नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स, तुमचे सगळे टेक्निकल अँड नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स यामध्ये कव्हर केलेले आहेत. सेकंड थिंग, व्हेरी एक्सपर्ट अँड एक्सपिरियन्स फॅकल्टीज, दे हॅव कंडक्टेड ऑल द सेशन्स फॉर दी युअर टेक्निकल अँड नॉन टेक्निकल सेक्शन. नो लिमिट ऑन नंबर ऑफ व्ह्यूज, तुम्ही किती पण वेळेस तो कंटेंट बघू शकतात. लाईव्ह नॉन टेक्निकल सेशन्स फॉर युअर MCQs, ठीक आहे. सो लाईव्ह आपण नॉन टेक्निकल सेक्शन जो आहे तर त्याचे आणि MCQ सेशनचे आपलं लाईव्ह सेशन घेणार आहोत. हा पूर्ण कोर्स या ठिकाणी बघा एक सिस्टमॅटिक वेल डेव्हलप्ड कोर्स आपण फक्त प्राइस 999 मध्ये, ठीक आहे, म्हणजे 1000 हा कोर्स आपण पूर्णपणे या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. यामागे भरपूर सारे रिझन्स आहेत. सो या ठिकाणी बघा की हाच कंटेंटवरती तुम्ही BMCची एक्झाम देऊ शकतात, WRDची एक्झाम देऊ शकतात, त्यानंतर PWDची एक्झाम देऊ शकतात, नगरपंचायत जी पुढची आहे. सो टेक्निकल अँड नॉन टेक्निकल हा सेक्शन तुम्हाला कॉमन असल्यामुळं तुम्ही सगळ्या एक्झामिनेशन ज्या आहेत इन फ्युचर त्या या बेसवरती प्रॉपरली स्टडी करू शकतात, राईट. आणि कमी प्राईसमध्ये हा कोर्स अवेलेबल करून देण्याचं अजून एक मुळात कारण असं आहे की भरपूर साऱ्या मुलांनी आत्ता तुमची ITIची एक्झामिनेशन असेल, त्यानंतर बाकीच्या तुमच्या आत्ता भूमी अभिलेख एक्झामिनेशन्स आहेत, भरपूर सारे कोर्सेस तुम्ही परचेस केलेले आहेत आणि परत तो कंटेंट एवढ्या हाय प्राईसमध्ये देणं आणि मुलांची पण आता एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली तर ते नाही त्या गोष्टीसाठी अफोर्डेबल. सो एक सगळ्या पूर्ण विचार करून हा कोर्स आपण अत्यंत कमी प्राईसमध्ये या ठिकाणी अवेलेबल करून दिला आहे. आता कोर्स कमी प्राईसमध्ये अवेलेबल करून दिल्यानंतर भरपूर लोकांना असं वाटतं की काहीतरी कंटेंटमध्ये कॉम्प्रोमाइज केला आहे का, तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी फॅकल्टीज बघू शकतात. आपला तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन्स बघा सगळ्यात इम्पॉर्टंट, ठीक आहे, आणि त्यानंतर विचार करा कोर्स घ्यायचा की नाही. सो फॉर टेक्निकल सब्जेक्ट्स, टेक्निकलसाठी कोण कोण आहेत बघा आपल्याकडे, सतीश सर आहेत, गेट MTech 11 year एक्सपिरियन्स, अक्षय सर आहेत, MTech IIT बॉम्बे, ठीक आहे ना. त्यामुळे तुम्ही फक्त कोर्सच्या प्राईसवर नका जाऊ, कंटेंट बघा. त्यानंतर गेट MES 4 years ऑफ एक्सपिरियन्स, देशपांडे सर, MTech गेट MES एक्सपिरियन्स 7+ year,
प्रतीक सर 3+ इयर एक्सपिरियन्स असे AEE सिलेक्टेड आहेत क्लास 1. जेजुरकर सर MES क्लिअर 5+ इयर एक्सपिरियन्स. सतीश सर MTech क्वालिफाईड फॉर GPSC MPPSC गेट क्वालिफाईड. त्यानंतर आहेत आपले विनोद सर MTech गेट ऑल इंडिया रँक 900. शुभम सर गेट 2 टाइम्स क्रॅक्ड MES 2 इयर्स एक्सपिरियन्स. लाड सर MTech NIT गोल्ड मेडलिस्ट. आणि प्रवीण सर MTech COEP गेट. हे टेक्निकलचे आपले एक्सपर्ट्स आहेत. सो तुम्हाला या ठिकाणी सगळे MTechच या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. IIT NIT COEP ऑटोनॉमस. ठीक आहे. त्यानंतर नॉन टेक्निकल जर बघितलं तर MPSC मधील असे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील की जे कोर MPSCला या ठिकाणी महाराष्ट्रातील एक प्रमुख शिक्षक म्हणून काम करतायत. सो आपले आहेत मयूर सर 6 इयर प्लस एक्सपिरियन्स आहे त्यांचा MPSCचा. मुसळे सर आहेत. त्यानंतर आपले सागर सर आहेत, सूरज सर आहेत, श्रीकांत सर आहेत, अभिजित सर आहेत. हे सर्व जे आहेत तर हे नॉन टेक्निकलला म्हणजे MPSCच्या तुम्ही जर बघितलं पुण्यामध्ये तर MPSCचे एकदम रिनाऊंड फॅकल्टी या ठिकाणी आहेत. सो अशा प्रकारे हे सगळे आपले फॅकल्टीज आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि आपला कोर्स त्या ठिकाणी आपण या ठिकाणी 99 मध्ये 999 मध्ये आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. डिप्लोमा प्लस डिग्री स्टुडंटसाठी. तुमचा डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल किंवा डिप्लोमा प्लस डिग्री असेल किंवा फक्त डिग्री असेल सगळे या ठिकाणी एलिजिबल आहेत. पोस्ट पण खूप जास्त आहेत. आणि या ठिकाणी एक लक्षात घ्या की कॉम्पिटिशन जे असणार आहे ती हेल्दी कॉम्पिटिशन असणार आहे. सो आत्तापासनं तुम्ही जर डेट्स बघितल्या तर मार्च किंवा एप्रिलमध्ये म्हणजे मिड ऑफ द मार्च किंवा एप्रिलमध्ये आपली एक्झाम होण्याची शक्यता आहे. सो वी जस्ट हॅव 3 months इन अवर हँड. ठीक आहे. 3 पण नाही फक्त 2.5 months आहेत आपल्या हातामध्ये. सो या 2.5 months मध्ये अशा प्रकारे आपल्याला स्टडी करायचा आहे की 2023 हे आपल्यासाठी एक गव्हर्नमेंट ऑफिसर्सची एक अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलं आहे. सो सी गाईज एकदम प्रॉपर माइंडसेट ठेवा, एकदम पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आणि एक प्रॉपर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं सगळी तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ऑन पेपर घ्या आणि ती एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. सो टेक्निकल सब्जेक्ट आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट याचे ॲनालिसिस करा. जे इम्पॉर्टंट टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत ते सुरुवातीला घ्या. जे तुम्हाला कठीण जातात ते आधी घ्या. त्यांचा कन्सेप्च्युअली आधी क्लिअर करा. सोबत MCQ प्रॅक्टिस करायची. आणि नॉन टेक्निकलचं पण सेम करायचं. त्याचे कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याची MCQ प्रॅक्टिस करा. ठीक आहे. अशा प्रकारे एक चांगली तयारी करा. आणि ही जी आपल्याला एक अपॉर्च्युनिटी भेटली आहे सो मेक दॅट अपॉर्च्युनिटी, कन्वर्ट दॅट अपॉर्च्युनिटी इन टू युअर गोल. दॅट्स इट फ्रॉम आवर साईड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल.